कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी व दगडफेक झाली। अचानक पेटलेल्या या भांडणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। काही काळासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून पळापळ देखील झाली होती। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची फिल्म स्टाईल हाणामारी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे। घटनास्थळी भांडण करून दोन्ही गटातील तरुण फरार झाले होते। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ताफ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे हाणामारी करणाऱ्या तरुणांची ओळख पटवत रात्री उशिरा त्यांच्यावर कारवाई करत काहींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश बाराहाते, राहुल कुऱ्हाडे, निलेश उर्फ नल्या पवार, राहुल शिरसाट, वैभव कुऱ्हाडे, संकेत भालेराव, विशाल सोनवणे आणि अमोल रोहिदास कोल्हे सर्व राहणार कोपरगाव या तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार कलम 194/1 व 125 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।